श्री सद्गुरु
शिमुलंकुरो कृपा माऊरच्या दत्तात्रया माऊरच्या दत्तात्रया माऊरच्या दत्तात्रया माऊरच्या दत्तात्रया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया माऊरच्या दत्तात्रया दंडवत आनंदाय नमो नमः परात्पराय नमो नमः निर्विकाराय नमो नमः सद्गुरु दाताय नमो नमः जय जय सद्गुरु यंत्रधारे देव सृष्टीचा तंत्र निर्धारे भावनेत्री अवधारे आनंद दे ब्रह्मांडाचा तर बघतो 2 दिवस कुठं निघून गेले पत्ताच लागला नाही आजचा 3रा दिवस आणि काल आपण गुरु महाराजांचे 4 युगामध्ये 4 अवतारामध्ये गुरु महाराजांना हंस रूपामध्ये येऊन कोणाकोणाचा उद्धार केला 21 पुरुषांचा उद्धार केला काल आपण कालच्या माध्यमातून बघतो कृतीच्या माध्यमातून आणि आज आपल्याला सद्गुरु महिमा वर्णन करायचा आहे आजच्या अध्यायामधून सर्वप्रथम गुरु महाराजांना नमन आनंदाय नमो नमः परात्पराय नमो नमः आधी गुरुना नमन करावं लागतं नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया 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 माझ्या जीवाची विश्रांती माझ्या जीवचे साकडे कोण पुरविल कोडे अशा प्रकारचं नमन आपल्याला गुरु महाराजाला करावं लागते आणि आपण तुकाराम महाराजांचा आत्या विषय सुतार आणि तुका म्हणे पावला तुकाराम महाराजांना सुद्धा गुरु भक्तीच केली मग 16 स्तंभ रोनी 4 शून्य निर्माण करोनी आनंद देवा पुतळ्या निर्मोनी आणि खेळ विशिष्व लीला हे जे काही 4 सृष्ट्यामध्ये 4 शून्य होत याचा जे उभारा झाला गुरुपासून झाला म्हणून सांगितले शास्त्रीय काही थांब नाही याच्यावर आपलं काम आहे काय म्हणतात एका पडे बाबूजी पण घरा जाळे से तापसारा गुरुराजे केले भैरा आहे पुण्यात स्वामी अंतरन पाया सेवा
चारी शून्य निर्माण करून महाराजांना ब्रह्मसृष्टी निर्माण केली, दिव्य सृष्टी निर्माण केली, विकार सृष्टी निर्माण झाली आणि कर्मभूमीमध्ये आपल्याला पाठवले. कशासाठी? इथं ते करावे देवाचे चिंतन. इथं गुरु महाराजांचं चिंतन करण्यासाठी वाट लावले. पण एकदा टाळी वाजवा. जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, ते करावे देवाचे भजन, करून मन शुद्ध भावे. इथं आपल्याला देवाचं भजन करावं लागते. कसं करावं? शुद्ध होऊनच गुरुचं भजन करावं. मन शुद्ध असलं पाहिजे. आता आपलं मन कुठं कुठं चालले. काल सांगितलं तुम्हाला, नको नको मना जाऊ वाढ राहणार, हरी गुरु चरणारे गुरुवे नादो गरीबे नारे, हो बोलो मना जाऊ वाढ राहणार, हरी गुरु चरणारे गुरुवे नादो गरीबे नारे, नको नको मना जाऊ वाढ राहणार, हरी गुरु चरणारे गुरुवे नादो गरीबे नारे. समोर जाऊन काय सांगितलं? 360 व्रत उपवास जरी तू केलाशी, आउट कोटी तीर्थावळी फिरून याराशी. काय? मन मळ जाईना, चित्त शुद्ध राहीना, आणि धरी गुरु चरणा आला रे. महाराज लई उपवास धरा वाटत. त्यावेळी सांगून टाकलं बापूजी पाटलाला, नुसतं एकादशीला पौर्णिमेला धरू नको, गुरुवारी धरू नको. वर्षातले जेवढे दिवसात तेवढाच उपवास धर. उपवास धरालो आहे आपलं जपत होतं, त्याच्याकडे आपलं मन गेलेलं आहे. आम्हाला याच्यात काढून लावा गुरु सर्व काळ करू सद्गुरु चरणास, कृपा करून समा निर्वनास सर्व काळ विनंती करतो गुरुच्या चरणास. जन्माचा जन्माचा मोठा प्राण देवा, मोठा प्राण मोहमायने सगळा तिला मधला दयादी, अवघ्या भाषा मध्ये घालव नाही तुला शिवली दया. श्रीलंपट झालो, श्रीलंपट झालो, भरली झाली मूर्ती, अवळा मूर्ती महाराज विरंजीपणाचा खेळ, गावीशी ब्रह्मांडाचा गोळ, नाना चेष्टा विनोद सगळं स्तंभ रोवून लागविशी. महाराजाजवळ सगळी शक्ती आहे. गुरु म्हणजे ज्ञानाची मूर्ती. म्हणून आपण पहिलं श्लोक घेता, ध्यान गुरु मूर्ती. ज्ञानाचं मूळ जे काही ठिकाण आहे, ध्यानाचं मूळ गुरुची मूर्ती, पूजाचं मूळ गुरुचं पद, मंत्राचं मूळ गुरुचं वाक्य, आणि मोक्षाचं मूळ गुरुची कृपा. सगळं गुरुजवळ असतं. ध्यानाचं मूळ गुरुचं ध्यान केलं तर सद्गुरू पण ध्यान लागते. पूजाचं मूळ गुरुचे पद,
मंत्र पाहिजे ना. मंत्र म्हणजे जे महाराज बोलतील ते गुरु वाक्य तुमच्यासाठी मंत्रच आहे, म्हणून मंत्र म्हणून गुरु वाक्य आणि मोक्ष म्हणून गुरु कृपा. काय काय जरा म्हणायचे एक श्लोक आवरातला वय कोणता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर ब्रह्मा म्हणजे ब्रह्माचाही गुरु, गुरुर विष्णू विष्णूचाही गुरु, गुरुर देवो महेश्वरा महादेवाचा गुरु तोच, आणि गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात कोण होय. परब्रह्म होय. म्हणून आपल्या इथे सांगते जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय गुरु महाराज गुरु परब्रह्म सद्गुरु गुरुच परब्रह्म होय. ब्रह्माच्या पलीकडे कोणता ब्रह्म असेल तर तो गुरु. म्हणून हे श्लोक खूप आपल्याला अर्थ करणार आहे, मात्र अर्थ केला पाहिजे. उत्तम मध्यम कनिष्ठ नाचविषयी दैवताचे थाट गयाचे पूर्व पुण्य उद्भट त्याची खेळपाती तुझा. ज्याचं काही पूर्वीच सुकृत आहे त्यालाच गुरुमार्ग भेटते. कोणालाही भेटायचा नव्हे हे गुरुमार्ग. देहाचे जन्मात त्यालाच महाराज आपलं रूप दाखवतात. अनंत जन्माचं भाग्य पाहिजे. आनंद सगळ्या जीवन गा मनाचा विसर तुला पडला, मनाचा विसर तुला पडला, विसर तुला पडला. माझे अनंत जन्म गेले, अनंत जन्म गेले, आता ते पाय गावी मधला. अनंत जन्म गेले, अनंत जन्म गेले, आता ते पाय गावी मधला. विसर तुला पडला दयाळा, विसर तुला पडला, विसर तुला पडला, विसर तुला पडला. माझे अनंत जन्म झाले, अनंत जन्म झाले, आता ते पाय गावी मधला. आनंद कोण होय आपला. आनंद सक्का होय. आनंद क्या बोलला मजा का सुनावला कर्माले आनंद पुन्हा पाया सागरीले होताची जनाया आपा बनाले मस्ता करिया तुमचे भूल आपा बनाले मस्ता करिया तुमचे भूल. आनंद सजा जीवन जमला चैतन्य